आईने गिफ्ट आणलंय मला आज. गिफ्ट काय? ही बॅग तर जुनी आहे. बॅग नाही रे, बॅगच्या आतमध्ये गिफ्ट आहे. थांब दाखवते. अच्छा. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो इव्हिनिंग झाली आहे, रुटीन सुरू आहे आणि आई पप्पा आज बाहेर गेले होते. सो येताना आईने 2 गोष्टी आई घेऊन आली आहे. सो ते गिफ्ट आहे माझ्यासाठीच असं नाही, घरासाठीच गिफ्ट आहे. सो ते काय काय आहे हे मी तुम्हाला सुद्धा दाखवते. काय आणलंय? हे बघ. अच्छा, डब्बे. येस. आणि एक कढई. ओ अच्छा, कसली आहे ही ट्रायप्लायची. अच्छा, ट्रायप्लायची आहे. आपल्याला एक हवी होती. मला वाटलं काहीतरी गिफ्ट आणलंय. काय गिफ्ट आहे का? गिफ्टच असतं हे. का लग्नात बिग्नात आपण देतो की रुखवतात ठेवतो. हल्ली तर हळदी कुंकवाला पण डब्बे लुटतात माहितीये अच्छा, का? बरं. सो आमच्यासाठी गिफ्टच आहे हे. अच्छा, काय सांडलं? काही नाही, पाणी आहे. अच्छा, पाणी. म्हटलं काय सांगितलं की नाही. ओली झाली ना थोडी. थोडीशी ओली झाली, आता वाळत घालते ती. तर आईने आणलंय हे डब्बे आणि ट्रायप्लायची नवीन कढई आणि अंकितासाठी ते गिफ्ट आहे. मग हे सगळं लागतं रे आम्हाला किचन मध्ये. मेन म्हणजे ना, आधी मला चिली फ्लेक्स ठेवायचे त्यात. अच्छा, ते काल केले होतेस ते का? हो. हा, फायर रेटिंग आहे ना, बीपीए फ्री दिलं असेल ना. आणि काय दिलंय ना, मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा युज करू शकतो. ओके. सो हे DIY मधून आहे. तर 100% फूड ग्रेड, बीपीए फ्री आहे, मायक्रोवेव्ह सेफ, डिशवॉशर सेफ आणि फायर रेटिंग आहे ना, त्यामुळे सेफ टू यूज आहे. भरून ठेवते. पण हे आपलं काही कुठलं रेकमेंडेशन नाही आहे टू यूज प्लास्टिक. हे आपण वापरतो, आपण आणलंय. आणि कढई सुद्धा मस्त आली. कढई मस्तच आहे. कशासाठी सांग बरं? कशासाठी आणली असेल? कशासाठी? ती आपली एक मोठी खराब झाली माहितीये. हा, ती परवा दाखवलीस तिथे. हा, ती आता काढून टाकणार होता मी. बरं आणि केलं. कशी आउटकी आणली आहे तळणारा. अगदीच 2 पुऱ्या तळल्या गेल्या, छान. वडे सगळंच म्हणजे तळण प्रकाराला आता आम्ही ही वापरणार आहोत. डॉक्टर वॉटर आरची स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय कढई. मस्तच आहे. मस्त आहे, छानच आली आहे. हो. आणि मोठी पण नाही मुद्दाम ना. बरं आहे, एवढी ठेवायला पण आउटकी आहे जरा. ट्रायप्लायची आपल्याकडे ऑलरेडी आहे ना एक. आहे ना, ही बघ. हा, मध्ये आणली होती ना आपण. आणि आता ही एक. आता ही एक ऍड मस्त, झाली. 2 झाले आता. काल अंकिता आणि आई गेले होते डीमार्टचं सामान आणायला. सो डीमार्टचं सामान आणलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे सगळं. आज आता लावायचं आहे ते. हे झालं की आता सामान लावते. काय आज फुटबॉल? आईचं काम सुरू आहे. कपडे कपड्यांच्या घड्या. नाही, आणि मेन म्हणजे काय ना, ते छान वाळली आहे. परत पावसाची सर आली तर उगाच त्याच्यात ओले होऊन हो. जाते. पाऊस नाही आता पण क्लिअर आहे आज व्यवस्थित. पाऊस हा, पाऊस नाही आहे एवढा आज. आजचे पण वेदर अपडेट झाले आपले. झाले. नो रेन टुडे. येस, नो रेन टुडे. काय सांगतोय तू? कुठली लगोरी? अच्छा, हे आणलं का काल तू? अच्छा, लगोरी. हा हा, बार. क्या बात आहे. लाव पटकन ती. लाव ते. मी तुला बॉल मारायच्या ती लावायची असते पटकन. हा, लाव. माहितीये का तो गेम कसा खेळायचा? त्याला हे ना पाडायचं. मध्ये ठेवायचं असतं. हे बघ, ते तू पाडायचं पहिले आणि मग मी तुला बॉल मारणार. त्याच्या आत तुला ती परत लावायचं असतं ते सगळं. लाव पटकन. मी मारायच्या आत. कुठे गेला बॉल? अरे, बॉल कुठे गेला? अरे राहून लावलं. लाव. जिंकला राहू. मजा येते लगोरी खेळायला. आनंदच असतो. हा, तो आनंदच वेगळा असतो. मारू. आम्ही भरपूर खेळायचो हे लगोरी. खेळायचात ना तू? हो, भरपूर लगोरी खेळायचो. मजा यायची तेव्हा. त्याला काय म्हणतात त्या? दगडांच्या खापऱ्या. हा, दगडांच्या खापऱ्यांनी. तर अशा प्रकारे आमचं इव्हिनिंग रुटीन सुरू आहे. राहू खेळतोय, आई अंकिता त्यांची कामं करतायत, पप्पांचं सुद्धा त्यांचं काहीतरी काम सुरू आहे आणि माझं थोड्या वेळाने ऑफिस सुरू होईल. आणि आता आपण बघूया अंकिता पुढे काय करते ते. आणि अंकिताने घेतले तर भांडी घासायला. ह्याच्यावर ना एक तुला प्रश्न आला अंकिता, तुमच्याकडे डोमेस्टिक हेल्पसाठी कोणी नाही का? ऍक्च्युली खरं सांगायचं तर आमच्याकडे मावशी होत्या कामाला, पण आम्ही आता जेव्हा इथे शिफ्ट झालोय ना तेव्हा कोणी नाहीये. आणि जनरली मी ह्या प्रश्नाचं उत्तर अनेक वेळेला दिलेलं आहे की खरं तसं पण मे बी न्यू व्ह्युअर असतील, त्यांना Exactly. माहिती नसेल की माझ्याकडनं आणि आईकडनं व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. आणि थोडंसं आमच्याकडे प्रत्येकाचं रुटीन जरा वेगवेगळं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुष्करची नाईट शिफ्ट असते, त्याच्यामुळे मग त्याचं रुटीन वेगळं आहे. आई पप्पा या फील्डमध्ये असल्यामुळे त्यांच्या वेळा वेगळ्या असतात. राऊची शाळा, माझं रुटीन, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साधून मावशींना किती वाजता बोलवायचं, मग ती भांडी केर लादी
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही थोडंसं मी आणि आई आमच्या दोघींचं व्यवस्थित मॅनेज होतं. त्याच्यामुळे काही असं अजून तरी आम्ही कोणाची हेल्प घ्यावी असा काही विचार केलेला नाहीये. काय रे 04 लायचं ना तारीखला काय तू एडिट करतोय 0407-2024 डॅश 2024. बरं कुठे आहे? ते बघ बदकाच्या इथे बघ. हो हे बरं आजीने मग कसं ठेवलेत बाई. अच्छा तू माझं शूट केलं मग अशी लपून लपून करतो. सो भांडी घासून झाली आहेत, सिंक सुद्धा मस्त धुवून घेतेय आणि आता पुढचं काम जसं म्हटलं मला डीमार्टचं सामान लावायचंय. सो मी पटकन आता सामान लावून घेणार आहे आणि मग देवाला दिवा सुद्धा लावायचा आहे मला. अशी कामं एक एक चालली आहेत आणि मग डिनर आहेच. घे ना कुठलंही नाही, हे जरा सोडून ठेवायचंय ना पाणी 2 अच्छा, मग तेच मिनिटं वापरतेस म्हणजे का? वाया म्हणजे जाऊ नये ना उगाच. त्याने हा. धुवून घ्यायचं आणि मग ह्याच्यात टाकायचं. ओ राहू पाणी हवंय. पाणी आणि हवंय ये. आज घेतोच नाही एरवी. आज आईने द्यायचं हा मुद्दामून आईने द्यायचं. बसून पी बसून पी बसून उभं पी. राहून नाही पाणी प्यायचं. हे काय येते हा हळूहळू जा. चला हे झालं हे झालं हे झालं. काय झाली पुढचं. काम पुढचं हो रे एक 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 एक. आता मी ना आधी सामान लावून घेते म्हणजे सगळं रिकामं होऊन काय ठरवलंय आज डिनर साठी? मी प्लॅन करते गरम गरम भात, मसुरीचं वरण, हा. खारोड्या तळते थोड्याशा. हा मसुरीचं वरण कर मस्त ना? बेस्ट. सामान सगळं एकदा लागलं ना की जरा हुश. कपडे आठवले लावायचे राहिले. हो काय अजून एक बस आता एकदाच ना. एकच जास्त नाही. एकच मग खाल्लं ना त्याने. खाल्ला आता अजून एक दे म्हणतो. म्हटलं नो एका दिवशी एकच नाहीतर काय होणार राहूचे दात. चिडला काय? तो. हा? चिडणं म्हणजे काय बापरे. हा डेंटिस्ट कडे नेऊन न्यायला लागेल मग तुला. चालेल का? सारखं चॉकलेट खाल्लं मग डेंटिस्ट. डेंटिस्ट हा ते म्हणतील काय हो किती चॉकलेट खाल्लं तुम्ही. तेव्हाचा ब्लॉग नव्हता. होता ना ब्लॉक केला होता ना आईचा. आईला बरं नाही म्हणून गोव्यावरनं ते आल्यावर. वाचूया ना नवीन काढूया. तो देवाला दिवा लावून झालाय माझा आणि बघितलं असेल मी सामान लावायला घेते. तर त्यात मला हे लिक्विड सापडलं आणि त्याच्यावरून आठवलं की माझे कपडे लावायचे राहिले. सो एकीकडे आता मशीन सुद्धा लावून घेतलंय आणि आता मी फायनली सामान लावते. मला काय वाटलं त्याच्यात दूध बीध घालायचंय म्हणून मी वाचतीये सारखं की त्याच्यात दूध घालून खायचंय की काय. तुम्ही बघू शकता अंकिता आणि आई आता सामान लावतायत सगळं जे काल त्यांनी डीमार्ट मधनं घेऊन आले. फायनली सामान मी सगळं काढलेलं आहे आणि आता आम्ही लावायला घेतलंय. मी आणि आई जरा आमचं काय काय ना काहीतरी चाललेलं असतं. हे कुठे ठेवूया ते कुठे ठेवूया. सो एक जरा आम्ही नवीन आणलंय ते ट्राय करतोय कसं आहे ते आम्हाला बघायचं आहे ऍक्च्युली. काय हवंय राहुला? राहूचं उद्याच्या टिफिनचं प्लॅनिंग चालू आहे कारण उद्या फ्रायडे ओके आणि खाऊ न्यायचा असतो हा मग डब्याला. पण आता स्ट्रिक्टली टीचरने सांगितलंय की खाऊ म्हणजे नुसता खाऊ नाही आणायचा. हेल्दी. हेल्दी म्हणजे पोहे उपमा प्लॅनिंग चालू आहे. मला तू उद्या येल्लो उपमा दे करून. अच्छा हे मस्त. बघ, राजगिरा लाडू पण आहे राहू. नको ना. राजगिरा लाडू आई, हे बघ, हे बघ, हे बघ. राजगिरा. हे तर बाथरूम आहे ना हा. त्याच्यातला हँड वॉश काढून देऊया आणि हा ठेवूया. तोच ठेवायचा आहे. तिकडचं तुटलंय ना आपलं म्हणून आणलंय. मखाना आणला बघ राहू. हा मखाना तर पण आहे हे राहू. बघू शकता अंकिता आणि आईने मखाना आणलाय नवीन. या रवा आणलाय बघ. भरपूर आणलंय. हे हा खाणार का मग तू? हा 2 पॅक. दोन दोन pack. packets हे आमचे नेहमीचे कंटेनर्स आहेत ज्याच्यात आम्ही सगळा खाऊ वगैरे ठेवतो. सो मस्त धुवून पुसून झालेत आणि आता सगळं सामान मी यात भरून ठेवते. सो सगळं सामान लावून झालंय आणि जसं मगाशी मी म्हटलं की जेवायला करणार आहे मसुरीचं वरण. सो त्यासाठी मसूर इथे मी शिजायला लावली आहे. भात सुद्धा लावलाय. राहूसाठी इथे गोडं वरण केलंय आणि मसुरीच्या वरणासाठी लसूण हवाय मला तो ठेचून घेणार आहे. कोथिंबीर चिरतीये, कढीपत्ता आणि खारोड्या तळणार आहे. तर कुकर मी एकीकडे लावलाय आणि पटकन 5 मिनिटात बाहेर जाऊन येते. ऍक्च्युली उद्या राहूच्या स्कूलमध्ये बुक सबमिट करायचे आहेत. सो त्याला कव्हर घालून पाठवायचे. ती कव्हर्स पटकन घेऊन येते आणि आल्यानंतर आपण मसुरीचं वरण बघूया. आणि आम्ही बाहेर पडलोय आणि आम्ही छत्री नाही आणली आणि पाऊस पडतोय. पावसाळ्यात छत्री न आणण्याची रिस्क एवढी आम्हीच घेऊ शकतो. पण पाऊस नव्हता आधी. आता खाली आल्यावर कळलं आपल्याला. जाऊ दे चल पटकन जाऊन येऊ. तो आम्ही ही रिस्क घेतलेली आहे विदाऊट छत्री पावसात भर पावसात. आणि आता पाऊस अजून वाढलाय. गेलाय पाऊस. वायपर बंद कर. आले पटकन. आमचे कपडे पूर्ण ओलेत आणि चुकून आम्ही एसी लावला
त्यामुळे जाम थंडी वाजली आता. अंकिता घेऊन आली आहे कवर्स आणि अजून काहीतरी आणलंय तिने. सेलो टेप पण घेऊन आले रे. अच्छा. आहे आपल्याकडे, पण रात्री कोण धावेल परत. आणि आम्ही पोचलो घरी. फायनली कवर्स आणलेले आहेत. जेवून घेऊया आधी आणि मग कवर्स घालूया. काय ते आणलंच का माझ्या आता जेवायचं आहे बाई, तुझ्या बुक्स ना कव्हर्स घालायचे. बॅक टू किचन आलेले आहे आणि जसं मगाशी म्हटलं जाताना कुकर लावून गेलेले, तो मस्त भात झाला इथे, मसूर सुद्धा छान शिजली आहे आणि 2 कढया ठेवल्यात इथे. सो एका कढईत बघू शकता मसुरीचं वरण करते आणि ही जी आईने मला सो कॉल्ड आज गिफ्ट म्हणून दिलेली कढई आहे त्याचं आज मी ओपनिंग करणार आहे. छान खारोड्या मी आज त्यात तळणार आहे. कुकिंग ब्लॉग साठी खास गिफ्ट आईकडून. सो आता ही मी जी शिजलेली मसूर आहे ती ह्यात ऍड करते आणि नॉर्मल फोडणी केली होती मी. मोहरी, त्याच्यानंतर हिंग, लसूण, कढीपत्ता आणि हळद आणि नंतर मी आता त्यात मसूर ऍड केली आहे आणि आता थोडंसं लाल तिखट, थोडासा मालवणी मसाला ऍड केलाय आणि छान सगळं मिक्स करून घेतेय. दही पण आहे मस्त याच्याबरोबर. मसुरीचं वरण, भात, दही, खारोड्या, हे चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि पाणी ऍड करते. आता उकळी आणायची याला. येस. आणि फायनली ओपनिंग होतंय ट्रायप्लाय कढईचं, नवीन ट्रायप्लाय कढईचं. खारोड्या मस्त. आणि ही कढई आम्ही फक्त तळण ह्या प्रकारासाठीच वापरणार आहोत, कारण बाकी स्वयंपाकाच्या सगळ्या कढया आहेत आमच्याकडे. तर अशा प्रकारे मस्त स्वयंपाक तयार झालेला आहे. वरणाला छान उकळी आली आणि एकीकडे सगळ्या खारोड्या तळून घेते की आम्ही जेवायला बसणार आहोत. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय. मला वाढ आता तसंही मी ब्रेक घेतलाय ना, म्हणजे पटकन जेवून घेतो आणि मग पुढच्या कामाला लागतो. येस. मला पण राहूला ते बुक्स दिली आहेत ना सगळ्यांना कव्हर घालायची. राहू व्लॉग संपलाय. तू म्हणणार आहेस का ते कालचं? थँक्स फॉर वॉचिंग वालं. थँक्स फॉर वॉचिंग. शेअर, सबस्क्राईब. यायला लागली आता वाटतं. हो, भरपूर येऊ दे, छान उकळू दे, ती लगेच वाढते.